माढा मतदारसंघाचे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे, आपल्या मतदारसंघाचे विकास रत्न, कार्यसम्राट आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब, व्यासपीठावरती बरीच मंडळी बसलेली आहेत. बऱ्याच लोकांनी प्रबोधन केलेलं आहे आणि अशा वेळेला वेळ संपत असताना सर्वांची नावं घेणं तेवढं उचित होणार नाही. म्हणून आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले विविध पक्षाचे, विविध गावचे सरपंच, चेअरमन, पदाधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि मतदार बंधू भगिनींनो, आता बऱ्याच लोकांनी बबनदादाच्या कार्यासंबंधी माहिती सांगितलेली. मगाशी तानाजी काकांनी विशिष्ट म्हणजे या गावच्या विकास कामाबद्दलचा पाढा वाचला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये जवळजवळ 25 कोटीची कामं, मग ती रस्त्याच्या माध्यमातून असतील किंवा एखाद्या सभामंडपाच्या माध्यमातून असतील, वेगवेगळ्या मार्गातून असतील, जवळजवळ 25 कोटी रुपयाची कामं बबनदादाच्या माध्यमातून या गावामध्ये झाली. आम्ही या 42 गावामध्ये 2-3 दिवस झालं सारख्या सभाच्या माध्यमातून पाहतोय. तिथला निवेदक, तिथला प्रस्तावना करणारा माणूस प्रत्येक गावामध्ये सांगतोय की आमच्या गावामध्ये 20 कोटीची कामं झाली, 15 कोटीची कामं झाली, वेगवेगळ्या प्रकारची कामं झाली. मग ती विजेच्या माध्यमातून असतील, रस्त्याच्या माध्यमातून असतील, पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून असतील, शिक्षणाच्या माध्यमातून असतील, आमच्या हरिजन, गिरिजन या दलित वस्तीतील मंडळीच्या काही सुखसोयीच्या संबंधांना असतील, मजुराच्या संबंधांना असतील, निराधार लोकांच्या संबंधांना असतील, वेगवेगळ्या प्रकारची कामं चांगल्या प्रकारे या 15 वर्षामध्ये या पंढरपूर तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि आपण बघतोय की ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या त्या गावामध्ये विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणतोय की बबनदादांनी काय विकास केला, कोणती कामं केली. अजून हा कुठल्या पदावरती नसताना, कुठल्या गावामध्ये एखादी मुरमाची पाटी सुद्धा कधी टाकली नाही, असा असणारा माणूस की ज्याचं वय बबनदादांनी 30 वर्ष आमदारकी केली, 5 वर्ष सभापती म्हणून काम केलं, जिल्हा परिषद मध्ये काम केलं आणि एवढा सत्तेचा अनुभव असणाऱ्या माणसाला हा माणूस म्हणतोय की बबनदादांनी काय काम केलं. ज्याला विकासच कळत नाही, ज्याला विकासाची माहिती नाही, कारण कधी ग्रामपंचायतचा सरपंच झाला नाही हा माणूस, कधी पंचायत समितीचं दार बघितलं नाही, कधी जिल्हा परिषद ढुंकून बघितली नाही, एकदम चान्स लागला, लकी ड्रॉ लागला आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद मिळाल्याबरोबर या माणसाला आमदारकीची स्वप्न दिसू लागली. आणि मगाशी आमच्या पाट्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या खुर्चीची हूप आणि पैशाचा माज यामुळे त्यांना आमदारकी आठवून चांगल्या माणसाला सुद्धा नावं ठेवायला सुरुवात केली. या पंढरपूर तालुक्यामध्ये एक राजकारणाची संस्कृती आहे, एक राजकारणाची परंपरा आहे. आपण बघितलं की परिचारक साहेब हे पांडुरंग कारखाना चालवत होते, भीमा कारखाना चालवत होते. औदुंबरांना पाटील असतील, कर्मवीरांना पाटील असतील किंवा वसंतराव काळे असतील किंवा यशवंत भाऊ असतील, विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवत होते. तिकडं काळेसाहेब सहकार शिरोमणी कारखाना चालवत होता. पण कुणीही कुणाच्या संस्थेमध्ये ढवळाढवळ न करता त्या संस्था ज्याची त्यांनी चांगल्या चालवाव्या अशा प्रकारची परंपरा पंढरपूर तालुक्यामध्ये होती. पण या पट्ट्यानं काय केलं, विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये
दुर्दैवानं 3 वर्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडला आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर विठ्ठल परिवारामध्ये एक कूटनीती वापरून त्या विठ्ठल परिवारामध्ये फूट पाडली. विठ्ठल परिवाराचे 2 गट झाले आणि ते निवडणुकीला एकमेकांसमोर उभा राहिले आणि यांनी त्यामध्ये तिसरा गट निर्माण केला. एकीकडे 1500 मतं पडतायत आणि एकीकडे याला 800 मतं पडली. म्हणजे चाणाक्ष बुद्धीनं हुशार असल्यामुळं आता सांगितलं फाटेनं हे कुठलं बियाण कुठलं खत घातलं जातंय याचा काही पत्ता लागत नाही. त्याप्रमाणे कूटनीती वापरून त्या विठ्ठलच्या चेअरमन पद त्यांना मिळालं आणि मग त्यांनी लोकांची मापं काढायला सुरुवात केली. शिवाजी चौकामध्येच शिवाजीच्या पुतळ्यासमोर सांगितलं की मी विठ्ठलचा कारभार करणार आहे, मी आमदारकीला कधी उभा राहणार नाही. आणि ज्याचा काही संबंध नव्हता त्या परिचारक पार्टीवरती त्यांनी दंड थोपटला, मांड्या थोपटल्या आणि आव्हान दिलं की तुमचं सुद्धा आम्ही बघणार आहे. विठ्ठल पांडुरंग परिवार खऱ्या अर्थानं दुखवला गेला. काही संबंध नसताना अशा प्रकारचं कृत्य करून त्या ठिकाणी प्रशांत परिचारक यांच्यावरती दंड थोपटला आणि जिथं शपथ घेतली त्याच वेळेला पुन्हा या कारखान्याचा पैशावरती आमदारकीकडे त्यांनी त्यांचा मोर्चा ओढवला. वसंतराव काळे यांचा सहकार शिरोमणी कारखाना आपले काळे सरकार चेअरमन साहेब चांगल्या पद्धतीने चालवत होते. त्या कारखान्याची निवडणूक लावली, त्या कारखान्यामध्ये हेराफेरी केली आणि त्या वसंतराव काळे यांच्या परिवारामध्ये सुद्धा अशा प्रकारे असंतोष निर्माण केला. म्हणून आज आमच्या समोर बघताना किंवा या व्यासपीठावरती जर बघितलं तर परिचारक यांचा पांडुरंग परिवाराची सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विठ्ठल परिवाराची मंडळी इथे उपस्थित आहेत. कल्याणराव काळे यांच्या परिवाराची मंडळी इथे उपस्थित आहेत. आणि गेल्या 15 वर्षामध्ये दादांनी जो विकास केला, दादाचा सुद्धा इथं शिंदे परिवार या 42 गावामध्ये निर्माण झालेला आहे, तो सुद्धा आज आपल्या समोर आहे. ही सर्व मंडळी चिडलेले आहेत. काहीतरी निवडणुकीचा जुमला करायचा आणि लोकांना गुमराह करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आता बघितलं तुम्ही की काल परवा त्यांनी सांगितलं की मी 350 दर देणार आणि सर्व कारखानदाराची मिटिंग झाली. त्या कारखानदाराच्या मिटिंग मध्ये किती दर द्यायचा हे ठरलंय, पण मी एक धपका देणार आहे. आता हे कारखानदारच आहेत, दादा आहेत, बबन दादा आहेत, कल्याणराव काळे आहेत, दुसरे आणखी महाडिक आहेत, आणखी परिचारक साहेब आहेत. यांची कधीही मिटिंग झाली नाही. दराची कोंडी करण्याची कधी या ठिकाणी मिटिंग झाली नाही. पण निवडणुकीचा जुमला म्हणून त्यांनी 3500चा दर जाहीर केला. बंधूंनो, अंतरून पाहून पाय पसरायला पण म्हणतो. त्या कारखान्यावरती 900 कोटीचं कर्ज होतं. पुन्हा हे 267 कोटीचं कर्ज काल घेतलं गेलं. म्हणजे जवळजवळ 1200 कोटीचं कर्ज असताना हा माणूस 3500 कसा देणार? हा एक निवडणुकीचा जुमला आहे. लोकांना गुमराह करण्याचा हा एक प्रकार आहे. म्हणून अशा माणसापासून दूर राहण्यासाठी पंढरपूर तालुक्यामध्ये सुसंस्कृत राजकारण असताना असं गढूळ वातावरण करणारा माणूस आपल्याला या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आणता कामा नये. आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेला बबनदादाचे सुपुत्र की जे ग्रामपंचायतचे सरपंच होते, पंचायत समितीचे सभापती होते, जिल्हा परिषदेचे सदस्य होते, दूध संघाचे चेअरमन आहेत, कारखान्याचं काम बघतात. दादांच्या आजारीपणामुळे गेल्या 2-3 वर्षामध्ये त्या ठिकाणी ते आमदारकीचं काम सुद्धा बघतात. ते आता दादांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळं त्या ठिकाणी निवडणुकीला त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज उभे आहेत. आणि मतदार पत्रिकेमध्ये 10 नंबरला रणजित बबनराव शिंदे आणि त्यांच्या समोर असणारं जे सफरचंदाचं चित्र आहे त्याच्या पुढचं आपण बटन दाबावं आणि रणजित बबनराव शिंदे यांना प्रचंड मतानं निवडून द्यावं.
ही विनंती करतो आणि मी माझं भाषण या ठिकाणी संपवतो. दादांना आपण या ठिकाणी बऱ्याच लोकांनी टाळ्या वाजवून आणि त्यांचं कामाची फौज म्हणून सफरचंदावरती आपण त्या ठिकाणी सफरचंदाच्या समोरचं बटन दाबणार आहोत. याची शाश्वती देण्यासाठी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मतदार भगिनींनी आपले दोन्ही हात वर करून दादांना एक शब्द द्या की उद्याच्या 20 तारखेला सफरचंदाच्या चिन्हावर समोरचं बटन दाबून आम्ही महाराष्ट्रामध्ये उच्चांक करणार आहोत आणि रणजित बबनराव शिंदे यांना आमदार करणार आहोत अशी ग्वाही देऊ. एवढेच आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.